सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपण अनेक गडकिल्ले बघत असतो। यातील काही गडकिल्ले सोप्या श्रेणीमध्ये तर काही गडकिल्ले कठीण श्रेणीमध्ये मोडले जातात। असाच एक मध्यम श्रेणीमध्ये मोडला जाणारा ट्रेक म्हणजे चंदेरी किल्ल्याचा ट्रेक। आपण दोनदा या चंदेरी गडावर आलो आहोत। पहिल्यांदा पनवेल बाजूने तावरवाडीमधून ट्रेकिंग करत असताना पाणी संपल्याने डिहायड्रेट झालो आणि झाडातून पाणी काढून पिल्यानंतर अर्ध्यातून रिटर्न वापस आलो। अर्ध्यावर सोडलेली ट्रेकिंग पूर्ण करण्यासाठी आपण परत काही दिवसांनी बदलापूर बाजूने ट्रेकिंग करण्याचा डिसिजन घेतलो। पण या टाइमला पावसाच्या पाण्याचं प्रमाण जास्त असल्याकारण ट्रेकिंग करताना काय रिॲक्शन झाली ते माहिती नाही। पण याच्याने माझ्या पायाचा हाल असा झाला आणि दर्शन दादाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं। आणि अशा प्रकारे चंदेरी किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरून आजूबाजूचा परिसर पाहण्याचं माझं स्वप्न हे अर्ध्यावरच राहिलं। ओके, सो फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो चिंचवली या गावामध्ये। आता या जागेपासून आपला ट्रेक चालू होणार, पण आपण येऊन पोहोचलो रात्री 12 वाजता आणि या 12 वाजतापासून पूर्ण अंधार असणार। म्हणून आता आपण काय करू, पटापट एकदम टॉपवर जाऊ आणि गुफेत जाऊन थांबून राहू। आता आपण जिथून जाणार आहोत तो एक पूर्ण जंगलाची पायवाट असणार। या जागेची एक खासियत म्हणजे भर दिवसा ढवळ्या पण लोक या जंगलातून जात असताना पायवाट विसरत राहतात आणि आता अंधार आहे नाही, या अंधारातून कसं जायचं तर आपण एक लोकल व्यक्ती इथला ठेवला आहे जो नेहमी इथं कोणी ना कोणी गाईड करत राहते। सो आज आपल्यासोबत आहेत दर्शन दादा। नाईस टू मीट यू। सो दर्शन दादा, जर कोणा व्यक्तीला जर अगर इथे यायचं असेल चंदेरी किल्ल्यावर तर त्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवावं लागेल? मोस्ट ऑफ जर यायचं राहिलं तर दिवसाच या, अंधारात यायचा प्रयत्न करू नका, कारण की रिस्की पण राहील आहे, कारण की जंगली जनावरांचा पण इथे वावर आहे। आमचा कमीत कमी आतापर्यंत 4-5 वेळा चंदेरी झालेला आहे, त्याच्यामुळं आम्ही रात्रीच्या अंधारामध्ये जायचं आम्ही डिसिजन घेतलेला आहे। जर फर्स्ट टाइम जर कोणी असन वाटाड्याशिवाय रात्रीच्या अंधारामध्ये जाऊ नका। पवनदा आणि दर्शनदा या जागेवर यासाठी हे इन्फॉर्मेशन राव सांगत आहे की एक लोकल व्यक्ती सोबत ठेवा वाटाड्यावर, कारण या जागेवर बहुत साऱ्या अशा केसेस झाल्या या जंगलामध्ये भटकण्याच्या। बहुत सारे लोक भटकले आहे आणि बहुत साऱ्या लोकांना रेस्क्यू सुद्धा करण्यात आला आहे। म्हणून होऊ शकेल तर वाटाडा घ्या, नंतरच इथून ट्रेक करा। काही वर्षापूर्वी इथे लोक रात्रीचे आले होते आणि त्यांनी रात्रीचा ट्रेक स्टार्ट केला होता आणि चंदेरी समजून ते महेश माळवरती चढले होते आणि वरती अर्ध्यापर्यंत चढले आणि त्यांना उतरायला काही जमलं नाही, तर त्यातला एक व्यक्ती दुर्दैवी अपघाताने मृत्यू पडला आणि एकाने तिथे त्याला नेटवर्क नशिबाने भेटलं आणि त्यांनी रेस्क्यू टीमला कॉल करून मग त्याला 2 दिवसानंतर रेस्क्यू करण्यात आलं होतं तिथनं। बापरे, 2 दिवस लागले होते। 2 दिवसाने 2 दिवस लागले होते रेस्क्यू करायला। एक अख्खी रात्र त्याने त्या सोलक्यावर बसून घालवले एका कोपऱ्यात। म्हणजे बघू शकता किती जास्त रिस्की असू शकते। म्हणून होऊ शकेल तर वाटाड्या पकडा। आज आपल्यासोबत वाटाड्या, क्लाइंबर, एकदम सेफ्टी टीम, सगळ्या गोष्टी आहे। चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मुख्य रस्ते आहेत। एक रस्ता पनवेलकडून तर दुसरा रस्ता बदलापूरकडून आहे। पनवेलकडून ट्रेकिंगला जायचे झाल्यास तावरवाडीतून ट्रेकिंगला सुरुवात करावी लागते आणि बदलापूरकडून ट्रेकिंगला जाण्याचे झाल्यास चिंचवली या गावापासून ट्रेकिंगला सुरुवात करावी लागते। चांगला संधार आहे आणि या संधारामध्ये आपण चाललो। आपल्यासोबत पूर्ण टीम आहे म्हणून काही टेन्शन नाही। आज आपण बदलापूर साईडने चिंचवली या गावापासून ट्रेकिंगला सुरुवात केलो। चिंचवली गावापासून गडाच्या गुफ्यापर्यंत जायला जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे सकाळी सकाळी चंदेरी किल्ल्यावरून। आणि सध्या आपण आहोत चंदेरी किल्ल्याच्या गुह्यात। आपले बाकीचे मित्रमंडळी झोपून आहे, त्यांना पटकन उठवा लागेल कारण आपल्याला पूर्ण गड पण एक्सप्लोर करायचा आहे। सकाळी सकाळी आवाज पा कसा येत आहे। त्यांना उठव, डायरेक्ट चादरच खिचतो त्यांच्या अंगावरून। अरे उठा रे भाई, झोपू दे रे। चंदेरी हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची 2300 फूट इतकी आहे। ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो। या गडावर चढण्यासाठी गिर्यारोहणाची साधने सोबतीला असल्यास आपण इझिली गडाचा शेवटचा टप्पा गाठू शकतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे। चला 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 चला। आणि अशा प्रकारे खूप जबरदस्त पद्धतीने आज सकाळ झालेली आहे। सकाळी सकाळचे जे ड्रोन शॉट होते खतरनाक, एक नंबर शॉट आले आहेत। आपण ट्रेकिंगला सुरुवात केलोच होतो
की तितक्यातच आपल्याला काही कलाकार लोकांची कलाकारी या जागेवर पाहायला मिळाली. आपण रात्रभर या गुफेमध्ये थांबलो होतो. जेव्हा आलो तेव्हा पूर्ण अंधार होता ना. सकाळी जसं आपण इथं उठलो तसं या जागेवर पूर्ण जागेवर टॅटू जसा अंगावर गोदवते कोणी तसं प्रकारे इथं प्रत्येक ठिकाणी कोणीतरी कलाकारी करून ठेवली आहे. जसा माळशेज घाटवर आपण गेलो होतो सुमन नाव मिटवण्यासाठी, इथं तर एवढे सारे नावं आहे. याचं का करायचं? आपण नेक्स्ट टाइम जेव्हा या गडावर येऊ तेव्हा नक्कीच पांढरा रंग मारून हे नाव मिटवण्याचा प्रयत्न करू. गुफेपासून एक छोटीशी पायवाट सरळ आपल्याला घेऊन जाणार त्या क्लाइम्बिंगवाल्या पॅचपर्यंत. पण तिथं जातपर्यंतचा हा रस्ता पण एकदम स्लिपरी आहे. थोडं समोर जाताच 2 रस्ते पाहायला मिळतात. थोडंसं समोर आल्यानंतर आता सुरू होऊन राहिला आहे घसरडी पायवाट, जे डायरेक्ट आपल्याला खाली घेऊन जाईल तिकडं त्या बाजूला. जिथपर्यंत होऊ शकते तिथपर्यंत आपण जाऊ ना. जसं आपल्याला वाटेल थोडा जास्त रिस्क आहे त्या जागेवर मग आपण रोप लावू. सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपण अपघाताचे अनेक किस्से ऐकत असतो. यातील काही अपघात नैसर्गिकरित्या होत असतात तर काही अपघात स्वतःच्या मूर्खपणामुळे होतात. चंदेरी किल्ल्यावर सुद्धा आपल्याला असे अनेक अपघाताचे किस्से ऐकायला भेटतात. 2022 मध्ये 7 जणांचा एक ग्रुप इथे ट्रेकिंगसाठी आला होता. त्यातीलच एक 22 वर्षीय तरुण गुहेजवळून पाय घसरून दरीत कोसळला आणि त्याला वाचवण्यासाठी नेचर एक्सप्लोर रेस्क्यू टीमला जवळपास 22 तास कसरत करावी लागली. या अपघातामध्ये त्याच्या जीवाची हानी तर झाली नाही, पण या अपघातामध्ये त्या तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला आणि रेस्क्यू टीमला 22 तास कसरत करावी लागली. जागा चांगली स्लिपरी दिसते. अरे कुठं गेले तुम्ही? समोर या जागेवरून जात असताना आपल्याला बहुत काळजी घ्यावी लागेल, कारण की डायरेक्ट दरीत दिसत आहे आपल्याला. सो मित्रांनो, जसं आपण खाली उतरलो आपल्याला हा छोटासा रोप बी नाही म्हणतात, नाडा म्हणते, जसं पॅन्टाचा नाडा राहते त्या पद्धतीचा, आणि असं दुहेरी गठान बांधून आपल्या सेफ्टीसाठी इथं ठेवला आहे. स्वतःच्या मूर्खपणामुळे सह्याद्रीत कशा प्रकारे अपघात होतात याचं एक उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. या जागेवर काही ट्रेकर मंडळी आली होती आणि ती हळूहळू रस्ता चुकत चालली होती. पाय घसरून दरीत कोसळून अपघात होऊ नये म्हणून टीम मेंबर्सने त्यांना परत जाण्यास सांगितले, पण त्यातील एक व्यक्ती परत जाण्यास तयारच नव्हता. हो दादा, तिथं रस्ता नाही येतो. कुठे चालले? ते रस्ता नाहीच येतो. हे दिसत आहे आपल्याला. थोडीशी टेक्निक माहीत आहे, त्या टेक्निकचा उपयोग करत करत आपण चाललो तर आहो. पण जर आपल्याकडे सेफ्टी इक्विपमेंट नसेल तर अशी रिस्क नाही घ्यायची आहे. नाही नको घ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. मी नाही येते, फक्त बघू बी नका, तो नाहीच येतो, तिथं रूटच नाहीये. नाही असतं तर आम्ही कशाला नाही म्हटलं असतं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली होल्ड जरी असते ना तरी तुम्ही खाली येऊ शकले असते, पण तिथं होल्ड नाही आहेत. तिथं पुरा प्लेन आहे असा. हे इकडे रोप पण बांधून आहे चांगली प्रॉपर. या जागेवर एक छोटीशी चूक आणि 2000 फूट खोल दरीत कोसळून अपघात होऊ नये म्हणून टीम मेंबर्सनी याला खूप समजावलं, पण हा व्यक्ती ऐकतच नव्हता. हे ना पावसाकारण पूर्ण झिजली आहे. तर मित्रांनो, सध्या आपण इथून आलो, हे एकदम ट्रॅव्हर्स दिसून राहिला आहे आणि या जागेवर एक प्रॉपर रोप सुद्धा बांधून आहे आणि थोडेसे पायऱ्यासारख्या खाच्या होत्या आणि 2 रस्ते. जेव्हा आपण गुफेतून निघलो तेव्हा 2 रस्ते फुटले. एक रस्ता वरच्या बाजूने गेला, एक रस्ता खालच्या बाजूने आला. तर वरच्या बाजून जेव्हा जाता तर आपण या पॉईंटवर येऊन पोहोचतो आणि इथून जे आहे पूर्ण स्लिपरी आहे. स्लिपरी म्हणजे होल्डच नाही. आपल्याला वाटेल का इथून रस्ता आहे आणि खाली उतरताना ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे. तर म्हणून असा वरच्या बाजूने न जाता जो रस्ता खाली चालला आहे त्या खालच्या बाजूने या. तिथं आपल्याला प्रॉपर रोपसुद्धा दिसेल. त्या रोपच्या मदतीने आपण मग समोर येऊ. टीम मेंबर्सने समजावल्यावर सुद्धा हा व्यक्ती ऐकण्यासाठी रेडीच नव्हता. टीम मेंबर्स समोर गेल्यानंतर त्याच जागेवरून खाली उतरण्याचा या व्यक्तीने अट्टहास धरला. शेवटी टीम मेंबर्स परत जाऊन त्याला योग्य पायवाटेने समोर घेऊन आले. कदाचित त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याला खूप वाईट वाटला. ओके, सो मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो. काय झालं? मग तुम्ही ऐकत नाही तर त्याला आम्ही काय करणार? काय आम्हाला दाखवा लागणार. सो मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो या टप्प्यावर जिथून आता एक क्लाइम्बिंग पॅच आहे आणि रोप वगैरे बांधून आहे. सो आपण सेफ्टीसोबत या जागेवरून जाऊ शकतो वर. पावसाळ्यामध्ये थोडासा डिफिकल्ट जाते. मग आपण मागच्या वेळेस पावसाळ्यात आलो होतो तेव्हा थोडासा डिफिकल्ट गेला होता, बट यावेळेस उन्हाळा आहे आणि प्रॉपर ग्रीप. मी काय बोलतो, तुम्हाला रोड माहिती होतं मग आधीच सांगायचं आम्ही वाट चुकलोय. तुमची आधीच सांगितलं तुम्हाला किती वेळा आधीच सांगितलं, आवाज दिला. खाली सांगितलं कोणाला तुम्ही? आम्ही जेव्हा उतरलो सोबतच आलो आपण. रील साठी फॉलोअर करण्यापेक्षा तुम्ही रोड आधीच गाईड करा पाहता. तुम्ही चुकीचं केलं.
हे तुम्ही चुकीचं बोलताय दादा, हे तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्हाला सांगितलं नाही वापस जा म्हणून. खाली नाही उतरलो नाही, तेव्हा तिथे नाही. हा. जेव्हा तिथे वाट आपण डिवाइड झाली ना, पण तुम्हाला जेव्हा सांगितलं का तिथून वापस जा, तुम्ही गेले का नाही? नाही सांगितलं नाही तुम्ही. असं कधीच नाही करायचं दादा. हे सगळे लोकल व्यक्ती आहेत, हे लोकल व्यक्ती तुमच्या काळजीसाठी तुम्हाला सांगितले होते, ठीक आहे. पण तुम्ही ऐकतच नाही. तिकडून तरी बोललो होतो ना, पण तिथून तरी पाठी गेले असते ना, का प्रॉब्लेम होता तिथपर्यंत तुम्ही आरामात आलो होतो. तिथून बघा, मी माझ्या ग्रुपला पाठी पाठवलं, मी एकटा आलो का कॉन्फिडन्स होता म्हणून आलो ना. कॉन्फिडन्सचा विषय नाही इथे. तुम्ही हे रील करताना पब्लिसिटी करते, प्रसिद्ध आहे, मला माहिती आहे. तुला किती फॉलोअर करायचे कर, मला काय घ्यायचं नाही त्याच्यासाठी. मला जमत पण तुम्हाला चुकी ऍक्सेप्ट नाही करायची. नाही, मला जमत होतं म्हणून मी येत होतो. बस. जमत होतं. हा, उतरलो असतो इथून मी. कोर्स झालाय आपला काय? कोर्स नाही झाला. गावातले गावठी एवढं शब्द तुला स्पेशल आहे. मी त्यांना पाठवलं का त्यांना जमणार नाही म्हणून त्यांना परत पाठवलं. तुला रेकॉर्ड कर, काय प्रॉब्लेम नाही. तुला फॉलोअर घे, काय तुला पैसे कमवायचे असेल तर कमव, काय घेणं देणं नाही. अजूनही चुकीचंच बोलत आहे, माहित आहे का? अजूनही चुकीचंच बोलत आहे तुझ्या तुम्ही. भल्यासाठी सांगतो आम्ही, आमचं त्यात काय नाही. तुम्ही मुजुरी करून राहिले, तुम्ही ऍक्सेप्टच करायला तयार नाही का? चुकत आहे तुम्ही. तुम्ही चुकता. आम्ही तिथे 4 वेळा तुम्हाला सांगितलं की बाबा मागे जा, मागे जा. तुम्ही मागे घेत जातच नाही. मला शौक नाही, माझ्या कोणत्या व्हिडिओत मी असं टाकत नाही, पण तुम्ही ऐकायलाच रेडी नाही. तुम्ही अजून ते चुकीचं करत आहात. आणि अशा प्रकारे स्वतःच्या इगोवाल्या स्वभावाकारण सह्याद्रीत कशा प्रकारे अपघातात वाढ होत आहेत याचं एक उत्तम उदाहरण आमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळालं. आम्ही सांगितलं नाही, मग तू त्यांना खालून का मग मी त्यांना पाठवले ना परत. त्यांना का पाठवलं? आणि मग तू पण येऊ शकत का पाठवलं त्यांना? उतरायचा प्रयत्न करतोय. या जागेवर काही लोक आले, त्या लोकांना सांगून राहिलो रस्ता चुकीचा आहे, खाली उतरा, पण ते लोक मुजुरी करायला उतरले, म्हणजे ऍक्सेप्टच नाही करत आहे. चुकीचं आहे. दर्शनदा या लोकांना रेस्क्यू करायला लागते या जागेवर, म्हणून ते लोक सेफ्टीसाठी सांगून राहिले, बट ते लोक ऐकायलाच तयार नाही. मुजुरी करून अजून खाली उतरून राहिले होते त्याच जागेवरून जिथून रस्ता पण नव्हता. चंदेरी किल्ल्याला आपण 2 टप्प्यामध्ये विभागू शकतो. यातील पहिला टप्पा हा बेस विलेज पासून ते गुफ्यापर्यंत आहे, जो ट्रेक सोप्या श्रेणीमध्ये मोडला जातो. गुफ्यापर्यंत पोहोचायला आपल्याला जवळपास 2 ते 2.5 तास लागू शकतात. चंदेरी किल्ल्याचा दुसरा टप्पा म्हणजे क्लाइम्बिंगचा टप्पा. गुफ्यापासून समोर शेवटपर्यंत आपल्याला गिर्यारोहणाचे तंत्र वापरून समोर जावे लागते. गुफ्यापासून गडाचा माथा गाठण्यासाठी आपल्याला जवळपास 1 तास लागू शकतो. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे रॉक पॅच वरती. हा जो व्हिडिओमध्ये व्हायरल होतो तोच रॉक पॅच. लास्ट टाइम आपण बघितलं व्हिडिओमध्ये, पावसाळ्यात आपण आलेलो, किती असा स्लिपरी होता. असा पाय ठेवला तर आपण पूर्ण स्लिप होत होतो. जे इकडे चंदेरीला येत आहेत त्यांनी कमीत कमी रोपचा तुकडा तरी घेऊन यावा. इथं रोप लावलेले आहेत मध्ये, पण त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवू शकतो असं नाही आहे. आणि अशा प्रकारे सुरू झाली गडाच्या दुसऱ्या टप्प्याची चढाई. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण सेफ्टी इक्विपमेंट लावून झालो होता यार, आणि आता पटकनच निघू. हा छोटासा टप्पा पार केल्यानंतर आता आपण त्या ऐतिहासिक टप्प्याजवळ येऊन पोहोचलो, जो टप्पा चंदेरी किल्ल्याचा सगळ्यात थ्रिलर टप्पा म्हणून ओळखला जाते. सोशल मीडियावर सगळ्यात खतरनाक असा टप्पा म्हणून ओळखला जाते. पण तो खरंच खतरनाक आहे, खरंच डेंजर आहे का इझी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, चंदेरी किल्ल्यावर सगळ्यात कठीण टप्पा मानला जाणारा ही ती खाच आहे. या खाचेला आपल्याला प्रॉपर ग्रीप दिली आहे. त्या ग्रीपवर पकडून आपल्याला इथून प्रॉपर पायवाट आहे, तर असं आपल्याला सरळ चालत जायचं आहे. पण ही जागा एकदम डेंजर कशी दिसते तर कॅमेरा अँगल ही आहे तर अशी ही दिसत आहे, अशी स्लॅन्ट आहे आणि प्रॉपर होल्ड्स आहे. पण याला जर आपण असा पकडला तर हा दिसते एकदम 90 डिग्री, भयानक दिसतंय. आणि लोकांना वाटते का एकदमच डेंजर आहे, आपल्याला होऊच नाही शकत, कसा होणार. पण
जर कॅमेरा असा पकडला तर प्रॉपर आपण ग्रिप घेत समोर जाऊ शकतो. ही जी खालची खाच आहे इथं आपण प्रॉपर पकडून जाऊ शकतो, म्हणून खालून जा. वरून असं जर आपण आलो तर हे थोडंसं रिस्की असू शकते आणि पूर्ण बॉडी वेट असा टाकून खतरनाक वाटते ही जागा. आणि वर पकडण्यासाठी खाचे आहेत पण ते प्रॉपर होल्ड नाही, म्हणून जमलं तर खालच्या बाजूने पकडून आपल्याला समोर जायचं आहे. आपण नॉर्मली जाऊ शकतो. हे दिसतंय हा पहिलेचा बोल्ट आहे. इझी आहे, इझी एकदम इझी आहे. स्लिपरी आहे, छोटे छोटे दगड आहे, तर पाय घसरत आहे. आरामशीरच जावं लागेल कारण तुमची एक चुकी तुम्हाला डायरेक्ट दरीत घेऊन जाईल. कंटिन्यू चढाव आहे. हा चढाव भाग पार करत करत आपल्याला कंटिन्यू वर जायचं आहे. आणि त्या जागेवर पवनदा सकाळपासून जाऊन बसला आहे, पाणी भरत आहे. चंदेरी किल्ल्यावर आपल्याला 2 जागेवर पिण्याचं पाणी पाहायला मिळते. यातील पहिलं पाण्याचं टाकं हे गुफेजवळ, तर दुसऱ्या पाण्याचं टाकं हे सर्वोच्च भागाच्या थोडा अगोदर आहे. आणि अशा प्रकारे फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत पाण्याच्या टाकीजवळ, जिथं पवनदा सकाळपासून पाणी भरत होता. आणि बारक्याचे फोटो काढतोय. काय त्याचं नाव? बारक्याचे फोटो काढतोय. बारक्या गुगे, बारक्या उर्फ बेमट्या. आपल्यासाठी हा बारके, पण गावाकडे गेलो ना तर बेमट्या म्हणून त्याला सर्वांनी ओळखे. बेमट्या. बेमट्या बेमट्या कसा आहे? बेमट्या. काही नाही. बेमट्या त्याची पोटाची बेंबी आहे ना ती मोठी आहे जरा, तर म्हणून त्याला बेमट्या म्हणते. हा. अरे 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 याचे पाय पकडून राहा रे. जर ट्रेकिंग करत असताना आपल्या जवळचं पाणी संपलं तर आपण या जागेवरून पिण्याचं पाणी भरू शकतो. या जागेवर 12ही महिने पिण्याचं पाणी अवेलेबल असते. थंड आहे. पाण्याच्या टाकीमधून पाणी भरल्यानंतर आता आपण चाललो टॉपवर. बस 10 मिनिटाचा टप्पा बाकी आहे. गुफ्यापासून समोरच्या पायवाटेवर छोटे दगड माती असल्या कारण हा रस्ता पूर्णपणे स्लिपरी झाला आहे, म्हणून इथून समोर जात असताना योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर वातावरण क्लिअर राहिलं तर या जागेवरून आपल्याला अनेक गड किल्ले बघायला मिळू शकतात. मित्रांनो व्ह्यू बघू शकता वरती, व्ह्यू कसा आहे. या इकडे इथे स्टार्टिंगला पहिले आपल्याला AMK दिसतं, अलंग मदन कुलंग, नंतर त्याच्या पुढं कळसुबाई आहे, आणि नंतर इकडे नाणाचा अंगठा, आणि ही इकडची ही भीमाशंकरची डोंगर रांग आहे, आणि ह्यो इकडं नाखिंड आहे. आज चंदेरी किल्ल्यावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. 350 किलोची ही पंचधातूची मूर्ती इथपर्यंत आणली कशी असणार हे बघण्यासाठी आज आपण स्पेशली इथे आलो आहोत. आणि मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत अशक्य सुंदर चंदेरी किल्ल्याच्या सगळ्यात टॉपवर. चंदेरीगडाचा हा एक सगळ्यात खतरनाक टप्पा. पण जर थोडीशी मिस्टेक झाली आपण डायरेक्ट स्वर्गात पोहोचू. सही, मजेदार.
सो मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर, जिथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 350 किलोची ही मूर्ती आहे. हा पूर्ण सेटअप कसा काय इथं आणला असेल हाच मला विचार येत आहे. महाराजांची पंचधातूंची मूर्ती आहे ओके. आणि तिचं वजन 85 किलो आहे. मेघडंबरीसह तिचं वजन 350 किलो अंदाजे आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2023ला फेब्रुवारी महिन्यामध्ये 27 आणि 28 तारखेला आपल्या SRA टीमच्या मदतीने ही मूर्ती इथपर्यंत घेऊन आलो आपण. इथं झिपलाईनचा सेटअप वगैरे लावला होता, त्याच्या साह्याने आपण वरती घेऊन आलो. पण जिथपर्यंत मला आठवते दर्शनदा, मागच्या वेळेस जेव्हा आपण पावसाळ्यात आलो होतो तेव्हा महाराजांची दुसरी मूर्ती होती ना इथं. तर मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आपण आधी आलेलो बघ, तेव्हा मूर्ती वेगळी होती, आता मूर्ती वेगळी आहे. तर मूर्तीला इथपर्यंत आणायचं आणि मूर्ती बदलायचं पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे अजिंक्य हायकर्स बदलापूर या संस्थेला. त्यांनी सर्व प्रयत्न केले, मूर्ती घडवली, बनवली, इथपर्यंत आणण्यासाठी सर्व प्लॅनिंग त्यांनी केले. त्याच्यानंतर चिंचवली गावचे ग्रामस्थ होते, त्यांनी मूर्ती खांद्यावरती इथपर्यंत आणली आहे, खालपर्यंत आणली आहे. त्याच्यानंतर टेक्निकल टीम म्हणून 2 टीम होत्या इथे. आपली एक टीम होती सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर आणि गणेश गीत लोणावळा यांची सुद्धा टीम इथे होती. तर सर्वांची मेहनतीमुळे ही मूर्ती इथपर्यंत यशस्वीपणे आली. का इथपर्यंत यायसाठी माणसालाच यायला किती त्रास होतो, म्हणजे रिस्की पण आहे. आणि त्याप्रमाणे मूर्ती आणणं एक मोठं आव्हान होतं. त्याच्यासाठी मग आम्ही 2 दिवस म्हणजे 1 आठवडा आधी इथं आलेलो. या पूर्ण गडाची पुन्हा एकदा 2-3 वेळा पाहणी केली. त्यानंतर आम्हाला एक घड दिसली, त्या घडीतून आम्ही झिपलाईनचा सेटअप लावला आणि मग झिपलाईनच्या साह्याने मूर्ती वरपर्यंत आणली आणि मग ती खांद्यावरून तिथपासून तर इथपर्यंत खांद्यावरती घेऊन परत आले. ते मूर्ती इथपर्यंत आणण्याचा सर्वात मोठा वाटा चिंचोली ग्रामस्थांचा आहे. त्यांनी फक्त आतापर्यंत आपण येता किती स्टॉप घेतले असेल, त्यांनी मूर्ती खांद्यावर येऊन फक्त 2 स्टॉपपर्यंत गुहेपर्यंत आणून ठेवलेले. 350 किलोची पंचधातूची छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती या जागेवर आणून स्थापन करण्यात आलेली आहे, यामध्ये जेवढ्याही लोकांचा इथं हातभार लागलेला त्या सगळ्या लोकांना आपल्या संपूर्ण सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर या टीमकडून आणि सायको प्रशील या यूट्यूब चॅनलकडून मानाचा मुजरा. गडाला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण निघालो परतीच्या प्रवासावर. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ काही एंटरटेनसाठी किंवा थ्रिल दाखवण्यासाठी नव्हता, तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे माझी इच्छाशक्ती होती. 2 वेळेस आपण चंदेरी किल्ल्यावर आलो. एक वेळेस चंदेरी किल्ल्यावर जेव्हा आलो होतो तेव्हा ही जी पाठीमागची जागा दिसत आहे पनवेल, या बाजूकडून आलो होतो आणि अर्ध्या तर डिहायड्रेट झालो, मग झाडातून पाणी काढून पिलो होतो. तो एक किस्सा एक मजेदार होता. पण एक गोष्टीचं दुःख होतं का आपला तो जो टप्पा होता, तो जो पार्ट होता तो कंप्लीट नाही होऊ शकला. त्याच्यानंतर दर्शनदासोबत आपण दुसऱ्यांदा आलो होतो, तेव्हा बहुत जास्त पाऊस होता आणि त्याच्या कारण प्रॉब्लेम असा झाला का आपण वरपर्यंत तर पोहोचलो पण प्रॉपर व्ह्यू नाही भेटला. आणि याच्यातच आम्हाला थोडीशी दुखापत झाली, म्हणजे पूर्ण खाजखुजली झाली, माहित नाही कोणता रिॲक्शन झाला होता. त्याच्यानंतर दर्शनदादा तर 6 दिवसासाठी ॲडमिट झाला आणि 6 महिन्याची ट्रीटमेंट सांगितली त्याला. आणि माझ्या पायाचा हाल तर तुम्ही बघितलाच होता की पावसात कसा झाला होता. म्हणून कुठं ना कुठं दुःख होतं मनात, आणि ते दुःख आणि ते इच्छाशक्ती मनात ठेवून फायनली आपण आज आलो या जागेवरून. आजूबाजूचं दृश्य ड्रोननं कसं दिसते ते आपल्याला कॅप्चर करायचं होता आणि फायनली ते कॅप्चर झाला. सो मित्रांनो, जबरदस्त पद्धतीने आज आपण चंदेरी किल्ल्याला एक्सप्लोर केलो. आजचा हा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे भटके ट्रेकर मंडळी जे घराच्या बाहेर नाही निघू शकत त्या प्रत्येक व्यक्तीला घरी बसल्या बसल्या अशा नवीन जागेचा आस्वाद घेता येईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. हे नाव तुला कोण दिला? कोणतं नाव? बेमट्या. निसर्गाची देणे. वहिनी बघत आहे तुमची काय रिस्पेक्ट नाही करत हा. म्हणजे तुम्ही दिलेलं जे नाव आहे ते फाडतच नाही. आम्हाला म्हणते का मला बारक्या म्हण, मला बेमट्या म्हण, पण राहुल नको म्हणू. असं एकदा कधी बोललोच नाही. तहसीलदार आहे ना, काय पण मी काय पण सांगतो. वहिनी मी काय पण सांगत आहो का? तुम्ही सांगा मी काय पण सांगतो का? मग म्हणलं तर म्हणलं म्हणते, मग तर मोठं लढवतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आज इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय बेमट्या. लास्टला काय करत होते यार बोलायचं. गावात